तर बघा, सेल जे आहे तर सेलमध्ये मेन 3 पार्ट्स असतात. कोणकोणते असतात मग? ठीक आहे, इकडेच काढते. सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच अजून काय म्हणतो आपण? सेल मेम्ब्रेन. त्यानंतर आता हा जो मधला पार्ट आहे, हा सगळा जेली लाईक पार्ट आपण त्याला म्हणतो. काय नाव आहे बरं त्याला? बरोबर, सायटोप्लाझ्म. आठवते ना? सायटोप्लाझ्म. त्यानंतर inside the cell there is a spherical body which is called nucleus, right? So this is nucleus, and inside the nucleus there is a DNA. हे बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला माहित आहे की सेल जी आहे तिची एक आउटर कव्हरिंग असते, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन. देन देयर इज अ जेली लाईक पार्ट इनसाइड द सेल. सेलच्या आतमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आत आपण गेलो की एक जेली लाईक पार्ट असते, तर त्यालाच आपण म्हणतो सायटोप्लाझ्म. अँड देन दिस सायटोप्लाझ्म इट हॅज मेनी सेल ऑर्गॅनिल्स. बघा, जसे आपल्या बॉडीमध्ये खूप सारे ऑर्गन्स असतात, जसं की माझ्या बॉडीमध्ये हार्ट आहे, किडनी आहे, ब्रेन आहे, स्टमक आहे, हे सगळे ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. तर तसेच ज्या सेल्स आहेत, आपल्या सेल्समध्ये सुद्धा वेगवेगळे ऑर्गन्स असतात. जसं आपले ऑर्गन आपल्या बॉडीसाठी वेगवेगळे कामं करतात. माझं लंग्स रेस्पायर करतात, माझे स्टमक माझ्यासाठी डायजेशन करतात, माझा ब्रेन सगळ्यांना कंट्रोल करतो. तसेच मग सेलचे सुद्धा ऑर्गन असतात, आणि हे जे सेलचे ऑर्गन आहेत ते त्या सेलसाठी वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करतात. जसं की सेलमध्ये आपण याच चॅप्टरमध्ये या ऑर्गन बद्दल शिकलो. कोणता ऑर्गन आहे हा? बरोबर, मायटोकॉन्ड्रिया. काय असते बरं मायटोकॉन्ड्रिया? काय म्हणतात त्याला? पॉवर हाऊस ऑफ द सेल. कारण मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी प्रोडक्शन होते. तर हे काय आहे? एक सेल ऑर्गॅनिल आहे. सेलच्या ऑर्गनला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिल्स. ओके, सेल ऑर्गॅनिल्स. देन रायबोझोम. रायबोझोम्स कुठे शिकलो आपण? फर्स्ट चॅप्टर मध्ये, प्रोटीन सिंथेसिस मध्ये. रायबोझोम्स काय आहेत? तिथे प्रोटीन सिंथेसिस होते. सो रायबोझोम्स. देन न्यूक्लियसच्या जवळच असते एक स्ट्रक्चर, काय म्हणतो आपण याला? ER, म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आवाज नका. देन इकडे काढते मी गोल्गी बॉडीज. अजून एक स्ट्रक्चर असते, जेव्हा तुम्ही प्रॉपर एक डायग्राम पाहाल ना बुकमध्ये किंवा इंटरनेटवर, तुम्हाला दिसेल हे. तर ही आहे गोल्गी बॉडीज किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स त्याला म्हणतात. तसेच आपल्या सेलमध्ये लायझोझोम्स असतात. ओके, आणि त्यासोबत आपल्या आता सेल डिव्हिजन आपण शिकत आहे. तर सेल डिव्हिजन साठी लागणार सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे सेल ऑर्गॅनिल, दॅट इज सेंट्रिओल्स. ते सुद्धा असतात. आता सेलचं स्ट्रक्चर समजलं. सेलमध्ये काय काय गोष्टी आहेत? सेल मेम्ब्रेन आहे, नंतर सायटोप्लाझ्म आहे. सायटोप्लाझ्म मध्ये सगळे ऑर्गॅनिल्स फ्लोट करत असतात, तरंगत असतात, आणि हे सगळे सेल ऑर्गॅनिल्स आहेत. तर आता बघा, जो आपला न्यूक्लियस आहे त्यावर आपण फोकस करू. तर न्यूक्लियसचं जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा आपल्या सेल सारखंच असते.
जसं सेलकडे सेल मेम्ब्रेन आहे तसंच न्यूक्लियसकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर मी इकडे थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला. तर न्यूक्लियसचं जे स्ट्रक्चर आहे, न्यूक्लियसमध्ये पण एक आउटर कव्हरिंग असते. या आउटर कव्हरिंगला आपण काय म्हणतो? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तर ती खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे सेल डिव्हिजनच्या प्रोसेसचा. सो न्यूक्लिअरच्या आउटर कव्हरिंगला आपण म्हणणार न्यूक्लिअर मेम्ब्रेन. त्यानंतर न्यूक्लियसच्या आत असतो डीएनए. पण तुम्हाला माहिती आहे का, हा डीएनए जसा आपण असा काढतो ना, नॉर्मली असा नसतो. हा डीएनए न्यूक्लियसच्या आतमध्ये एखाद्या धाग्यासारखा पडलेला असतो. यालाच आपण म्हणतो क्रोमॅटिन नेटवर्क. दुसरं काहीच नाही, डीएनएच आहे, फक्त एखाद्या धाग्यासारखा. जसा तुम्ही रील मधून धागा काढला, त्याला असा गोळा केला आणि टाकून दिला, तो कसा दिसणार? तसाच हा डीएनए दिसतो आणि त्याला आपण म्हणणार क्रोमॅटिन नेटवर्क. त्यानंतर याच्या आतमध्ये अजून एक छोटस स्पेरिकल बॉडी असते. या स्पेरिकल बॉडीला आपण काय म्हणतो? न्यूक्लिओलस. ठीक आहे. ही जी छोटीशी स्पेरिकल बॉडी आहे, गोल स्ट्रक्चर दिसत आहे, त्याला आपण म्हणणार न्यूक्लिओलस. या न्यूक्लियसचं सुद्धा स्वतःचं फंक्शन असते. सो न्यूक्लियसचे पार्ट काय आहेत मग? एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, एक छोटंसं न्यूक्लिओलस आहे आणि याच्या आतमध्ये आहे क्रोमॅटिन नेटवर्क. आणि हे जे क्रोमॅटिन नेटवर्क आहे ते काय आहे? दुसरं काहीच नाही तर आपला डीएनए. समजलं? आता एवढं कन्सेप्ट क्लिअर झाले. हे आता आठवण ठेवा, कारण हे जर क्लिअर असले तरच तुम्हाला सेल डिव्हिजनची जी प्रोसेस आहे तर ती समजेल. मग आपण यामध्ये काय काय बघितलं एकदा रिवाइज करू. आपण बघितलं की आपल्या बॉडीमध्ये 2 टाइप्स ऑफ सेल्स असतात, दॅट इज सोमॅटिक सेल अँड जर्म सेल. सोमॅटिक सेल्स कोणत्या आहेत? आपल्या बॉडीमधल्या जर्म सेल सोडून बाकीच्या सगळ्या सेल्स सोमॅटिक सेल्स आहेत. त्यानंतर जर्म सेल कोणत्या आहेत मग? तर आपल्या रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये जे मेल गॅमिट्स किंवा फिमेल गॅमिट्स बनत असतात, रिप्रोडक्टिव्ह गॅमिट्स, तर त्यांनाच आपण जर्म सेल म्हणतो. जसं की स्पर्म्स. स्पर्म्सचं स्ट्रक्चर माहिती आहे ना, असे स्पर्म्स दिसतात. आणि फिमेलमध्ये असते एग म्हणजेच ओवा, आणि यांच्यापासूनच एक नवीन जो ऑर्गॅनिझम आहे, नवीन बेबी आहे, तो फॉर्म होत असतो. तर त्याला आपण म्हणतो जर्म सेल्स. त्यांनाच सेक्स सेल सुद्धा म्हणतात. त्यानंतर आपण बघितलं आपले सेलचं स्ट्रक्चर. तर नॉर्मली सेलच्या स्ट्रक्चरमध्ये 3 मेन पार्ट असतात. एक असते प्लाझ्मा मेम्ब्रेन, दुसरं असते सायटोप्लाझ्म, जे मधातला पार्ट आहे सगळा, जेली लाईक पार्ट, आणि नंतर असतो न्यूक्लियस. मग सायटोप्लाझ्ममध्ये खूप सारे सेल ऑर्गेनेल्स असतात, जसे की आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन असतात. मग ते कोणकोणते? मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, सेंट्रिओस, आणि याच्याशिवाय सुद्धा खूप सारे असतात. मी तुम्हाला फक्त एक्झाम्पलसाठी एवढे दाखवले. त्यानंतर मग न्यूक्लियस. न्यूक्लियसची जर आपण अजून डिटेल स्टडी केली तर न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, नंतर क्रोमॅटिन नेटवर्क असतो आणि एक न्यूक्लिओलस असतो.